सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या राजकोट किल्ल्यावर काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, यावरून मंत्री दीपक केसरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून हा अपघात झाला असेल असं वक्तव्य त्यांनी केलं। केसरकरांच्या वक्तव्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनीही टीका केली आहे। केसरकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही असं भाजप नेते नारायण राणे म्हणाले, तर विजय वडेट्टीवार आणि वैभव नाईक यांनीही केसरकरांना खडे बोल सुनावले। मनामध्ये खूप दुःख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा नेव्हीने उभारलेला पुतळा हा काही अपघातग्रस्त झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की ही एक दुर्घटना असली तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं। केसरकर असं म्हणतात की काहीतरी चांगलं घडायचं होतं म्हणून हे हा अपघात झाला। कोणाच्या मताशी सहमत नाही। असं काही वाईट घडत जावं आणि मग चांगलं घडू या मताशी मी सहमत नाही। अरे तुम्ही 38 फुटाचा पुतळा उभा करू शकला, आता पुन्हा 100 फुटाचा करणार? नशीब उद्घाटनाच्या वेळेस पडला नाही, नाहीतर त्यावेळेस अनेकांचे जीव गेले असते। दीपक केसरकर यांनी जे आजचं स्टेटमेंट दिलं आहे ते अत्यंत अशोभनीय आहे, त्यामुळे या दीपक केसरकरांच्या वर सुद्धा कारवाई होईल अशी सुद्धा आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।